महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदेची आणि भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसांचा आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबाबत मी असं नाही म्हणणार की मोठ्या प्रमाणावर त्यांची महायुतीमध्ये सहभाग असेल. पिंपरी चिंचवडपासून बऱ्याच ठिकाणी पुणे, पिंपरी चिंचवड विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी अजितदादांना असा आत्मविश्वास आहे की आपण स्वतंत्रपणे लढलो तरी काही निवडणुका, काही नगरपरिषदा, नगरपंचायता, महापालिका, पालिका आपण जिंकू शकतो. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही आग्रह आहे आणि सगळ्यात स्वार्थी कार्यकर्ते जर कुठल्या पक्षात असतील, नंबर 1 महाराष्ट्रात आता महाआघाडीचं मी बोलत नाहीये. महाआघाडीमध्ये सर्वात स्वार्थी नंबर 1 कोण आहे, नंबर 2 कोण आहे, 3 कोण आहे, 4 कोण आहे? 4 आहेत ना ते पक्ष. ते तुम्हाला माहिती आहे. का सांगू? काय म्हणताय? सांगू का? बरं सांगतो. सर्वात 1 नंबर स्वार्थी लोकं जर कुठल्या पक्षात असतील तर उभाठामध्ये. नंबर 2 चे स्वार्थी शरद पवारांच्या पक्षामध्ये. नंबर 3 चे स्वार्थी मनसेमध्ये आणि नंबर 4 चे स्वार्थी काँग्रेसमध्ये. झालं समाधान? चला आता महायुतीकडे येतो. नंबर 1 चे स्वार्थी महायुतीमध्ये कोणाकडे आहेत? अजितदादाकडे. इतके स्वार्थी आहेत ते, की त्यांना तुम्ही तिकीट नाही म्हणा, ते गेलेच दुसऱ्या पक्षात. नाहीतर राहिलेच अपक्ष म्हणून उभे. 100% अजितदादांच्या पुढलं आव्हान मतदान वगैरे नाहीये. हे जे त्यांचे फुटणारे, बंडखोरी करणारे लोक आहेत, हे त्यांच्यापुढलं आव्हान आहे. कारण अजितदादांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षातून फुटलेला असला, तरी हे गँग वॉर आहे. ह्या टोळ्या आहेत. एक शरद पवारांची मोठी टोळी होती. त्या टोळीमधून जसं आपल्या मुंबईतले गँगस्टर होते ना मोठमोठे, त्यांच्या टोळ्या फुटत गेल्या, हो की नाही? हे गँगस्टरच आहेत. ही गँग होती, पवार गँग. त्या पवार गँगचे 2 पवार गँग झाले. त्यांना कुणाला काही घेणं नाही. त्यांना जो निहित स्वार्थ आहे त्यांचा सत्तेचा, तो जिथे भागेल तिथे ते जाणार. आणि तो जर तुम्ही भागवत नसाल, तर दुसऱ्या पक्षात बघतो, दुसरा पक्ष नसेल, तर आमच्याकडे पैसे आहेत. आम्ही स्वतंत्रपणे लढू. त्यामुळे नंबर 1 चा स्वार्थी पक्ष आहे अजितदादा. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सुद्धा असं वाटतं, की अजितदादांशी समजा समझोता केला आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आणि काही प्रमाणात शिंदेच्या जागा त्यांना द्याव्या लागल्या आणि द्याव्या लागणार. तर एवढंच होईल, की अजितदादांच्या ज्या लोकांना तिकीटं मिळणार नाहीत, ते स्वतंत्रपणे उभे राहतील आणि आपले उमेदवार पाडून महाआघाडीचे निवडून येतील त्या भानगडीत. त्यापेक्षा यांना वगळलं तर हरकत नाही. यांना नाही घेतलं बरोबर तरी चालणार आहे. अशी एकंदर भावना आहे. जिथे अगदीच त्यांना 5-10 जागा देऊन मोकळं करता येते, तिथे करणार. कारण तेवढीच लायकी आहे त्यांची तिथे. मग मुंबईमध्ये 5 जागा दिल्या. 5 जागा म्हणजे काय? ज्या पडायच्या त्याच देणार. त्यामुळे तिथे चालेल. पण बाकीच्या ठिकाणी आता शिंदे आणि भारतीय जनता पक्षामध्ये असं आहे, की मुळामध्ये शिंदेना असा आत्मविश्वास आहे, की ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या महापालिका मी जिंकू शकतो. नवी मुंबईत थोडा प्रॉब्लेम होईल. म्हणजे क्लिअर कट मेजॉरिटी नाही मिळणार. परंतु बऱ्यापैकी मिळेल, की थोडे अपक्ष फोडले, थोडे छोटे पक्ष फोडले जे सहज शक्य आहे. तर सत्ता येऊ शकते. पण तिथे जर निवडणुकीनंतर काही युती करायची म्हटली, तर बार्गेनिंग फार होईल. आणि गणेश नाईक इज अ गुड बार्गेनर. पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग आणि बार्गेनिंग करण्यामध्ये त्यांच्यासारखा बाप माणूस नाही. आतापर्यंत त्यांनी बघा ना, शिवसेनेत होते, त्यावेळेला शिवसेनेची सत्ता होती. राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीची सत्ता आली. भाजपात गेले, भाजपची सत्ता आली. जिथे गणेश नाईक आहे, तिथे सत्ता आहे. ते समीकरणच वेगळं आहे. त्यामुळे तिथे एकनाथ शिंदेना कदाचित सेटबॅक बसू शकला असता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि जे अंडरस्टँडिंग मुळामध्ये स्वतंत्रपणे नाही झालेलं. कारण फडणवीसांनाही आत्मविश्वास होता. जातात कुठे? विरोधात लढले. विरोधात लढले आणि काही त्यांचे जिंकून आले, काही आपले जिंकून आले. तरी शेवटी दोघांना एकत्र बसायचंच आहे आपल्याला. एकदा ताकद तर दाखवू आपली किती आहे. ताकद तर बघू त्यांची किती आहे. या मूडमध्ये फडणवीस 100% होते. पण एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं, की जिथे आमचा फायदा तुम्हाला हवा, तिथे तुम्ही आमच्याशी युती करणार आणि जिथे तुमचा फायदा आम्हाला होणार, तिथे मात्र युती नाही करणार. म्हणजे मुंबईमध्ये उदाहरणार्थ. हे कसं चालेल? बराबर का हिस्सा होना चाहिए. ते राजकीय समझोते आणि युती यांचं मी नेहमी वर्णन करतो, की दोघांचाही फायदा झाला पाहिजे. ते चुंबनासारखं आहे. दोघांचे ओठ सुखावले पाहिजेत. यांचेही सुखावले पाहिजेत, त्यांचेही सुखावले पाहिजेत. तर त्यामुळे फडणवीस आणि हे स्वतःच्यात असे फ्लाइंग किस एकमेकाला देण्याच्या तयारीत होते. पण अमित शहानी सांगितलं, की "नाही, नाही, असं चालणार नाही." आता त्याचं श्रेय अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत पर्सनल, वैयक्तिक अशा काय म्हणूया, एकमेकाचे ते ते गॉडफादर आहेत. एकनाथ शिंदेचे गॉडफादर आहेत ते. आणि एकनाथ शिंदेच्या हिताची जपणूक ते करतात. तेव्हा एकनाथ शिंदेने जेव्हा त्यांना सांगितलं, की "हे तर आमचेच लोकं फोडायला बसले." आणि यांचा काही मूड ठीक दिसत नाहीये. आमचा फायदा होईल तिथे हे म्हणणार आमच्याशी युती करा.
त्यावेळेला अमित शहानी ठाम भूमिका घेतली. ती खरं म्हणजे फडणवीसांविरुद्धची भूमिका होती. काय आपला मीडिया बहुसंख्य हा फडणवीसांच्या बरोबर आहे. म्हणजे आपण नुसतंच म्हणतो, की अदानी, अंबानींनी जवळ-जवळ 70-80% 90% काहीतरी म्हणतात, मीडिया हा काबीज केलेला आहे. पण फडणवीसांनी 99% मीडिया काबीज केला आहे. हे कुणी बोलत नाही. कारण त्या 99% ते असतात. त्यामुळे त्यांची हिंमत होत नाही. पण फडणवीसांनी 99% मीडिया काबीज केला आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना वगळण्याच्या साठी, दूर ठेवण्यासाठी एक व्यूहरचना मीडियामध्ये केली होती. ती यशस्वी होताना दिसत होती. मीडियानी एकनाथ शिंदेना टार्गेट करायला सुरुवात केलं होतं. त्यांना कट टू साइज करायला सुरुवात केलं होतं. त्यांची शक्ती दुर्बळ आहेत ते. ते नाही हे करू शकत असं वातावरण पसरवायला सुरुवात केली होती. पण एकनाथ शिंदे यांना कॉन्फिडन्स होता, की काय झालं, की ते कौरव-पांडव युद्धात जसं झालं, की अर्जुनाने कृष्ण मागून घेतला आणि दुर्योधनाने सैन्य मागून घेतलं. तसं सैन्य गेलं फडणवीसांबरोबर, पण कृष्ण म्हणजे अमित शहा हे राहिले एकनाथ शिंदेबरोबर. आता ह्या उपमा तुम्हाला पटतील नाही पटतील, पण त्या खऱ्या आहेत बरं का. आणि त्यांनी मात्र फडणवीसांना सांगितलं, की नथिंग डूइंग. कोणत्याही परिस्थितीमध्ये. बघा ना, अहो डोंबिवलीत ज्यांना घेतलं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची जी खास माणसं, त्यांच्या प्रवेशाला स्थगिती द्यावी लागली. केवढी मोठी नामुष्की आहे रवींद्र चव्हाणांची, की ज्याला तुम्ही पक्षात घेतलं त्याला स्थगिती. म्हणजे ती एक साधूंची स्थगिती झाली, साधूंना मारणाऱ्यांची ती तर एक प्रकार झालाच. पण याच्यापेक्षा ही नामुष्की आहे. आणि त्यांचं काय झालं परत? ते गेले ना 12च्या भावात. तुम्ही त्यांना प्रलोभनं दिली. एकनाथ शिंदे यांच्या गटाचं म्हणणं आहे, "याला तर तुम्ही पैसे देऊन इकडे घेतलत आमच्यापासून." गेले 12च्या भावात ते. की न इकडलं न कुत्रं, इकडनं घरचं काय ना घाटा करून टाकलं त्या लोकांचं. पण हे अमित शहांचं श्रेय आहे. अमित शहांमुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची युती होती. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची युती येते आणि आता आज त्यांनी नगरपालिका जाहीरच केल्या बहुसंख्य महापालिका, नगरपालिकांमध्ये ते एकत्र लढणार आहेत. ते योग्यच होतं. ते योग्यच होतं. कसं आहे ना, की आधी दुसऱ्याबरोबर प्रणय करायचा आणि लग्न तिसऱ्याला करायचं आणि पहिल्याला म्हणायचं, "मी शरीराने तुझी नाही झाले तरी मनाने तुझीच राहील." ही जी लफडी असतात प्रेमात, त्यातलाच तो प्रकार आहे, की लढणार विरुद्ध आणि नंतर मात्र एकत्र येणार आणि म्हणणार, की हे आता आमचा झाला विवाह बरं का. हे लफडी कुलंगडी केली दुसऱ्यांबरोबर आणि विवाह इकडे. हे बरोबर नव्हतं. त्यामुळे अमित शहानी जो निर्देश दिला फडणवीसांना आणि जो त्यांना ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, चांगलं झालं. आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामधल्या कसल्याही बातम्या वेडावाकडे आल्या, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण अमित शहानी जबाबदारी घेतलेली आहे. आता अमित शहा यांनी या दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि त्याच्यातून दोघांचीही सुटका नाही. हे चांगलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता भाकीत करतो, की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे यांचं 80% महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद, नगर या हे झालेले आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला ऐक्य आणि सत्ता आलेली दिसेल. बरं वाटतंय ना ऐकायला? असंच म्हणा. धन्यवाद.